इयत्ता 1ली ते 5वीच्या मुलींकरता हा पिनो फ्रॉक असणार आहे. चला तर मग इयत्ता बघूयात 1ली ते या पिनो 5वीच्या फ्रॉक मुलींकरता करता आपण हा पिनो कोणते फ्रॉक असणार आणि आहे. किती पीसेस वापरणार आहोत. तर आता आपण तो शिवणार आहोत. हा पिनो फ्रॉक 2 कलर मध्ये आहे. एक नेव्ही ब्ल्यू आणि एक स्काय ब्ल्यू. हे पॅकेट आहेत. हे पिनाकोचे कॉलर आहेत. हे समोरचं ताबला आहे आणि हे आस्तीन आहे. त्याच्यानंतर हे पॅकेट्स आहेत. हे लूप्स आहेत आणि हे गळ्याला पायपिंग आहे. हा बॅक साइडचा पार्ट आहे. हा फ्रंट साइडचा पार्ट आहे. सर्वात आधी आपण खाली 1 इंच किंवा पावणा इंच पट्टी मारून घेऊ. हे पाइपिंग आता आपण एकमेकाला जॉईंट करून घेतो आहोत. आता आपण गळा पाइपिंग लावत आहे. यामधून आता आपण गोल गळा पाइपिंग काढून घेत आहोत. या गळ्याला आता आपण गोट सारखं पाइपिंग करून घेत आहोत. हा गोट काढून झालेला आहे. गोट पाइपिंगला जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेऊयात. हे समोरचं मॅचिंग आहे. ह्याला खाली पेपर कॅनव्हास किंवा कॅनव्हास वापरतो आहोत. आता आपण ताबला जॉईंट करून घेऊया. आपण नेव्ही ब्ल्यू आणि मगाशी काढलेला स्काय ब्ल्यूला जॉईंट करून घेऊयात. आता आपण मागच्या फ्रंटला चेन लावून घेऊयात. आता आपण समोरचा फ्रंट आणि मागचा फ्रंट शोल्डर जॉईंट करून घेऊयात. आता आपण कॉलर बनवून घेऊयात. त्यानंतर आपण कॉलर पलटी करून घेऊयात. आता आपण गळा चेक करून कॉलर लावूयात.
तर आता आपले कॉलर तयार झालेले आहेत. तर आता आपण खाली ग्लेअरला बॉक्स प्लेट लावून घेऊयात. आता साईड मारून घेऊयात. चला आता आपण प्लेट घालून घेऊयात. आता आपण प्लेटला सरळपणा येण्यासाठी स्टिचिंग करून घेऊयात. बेल्ट लावण्यासाठी लूप्स गरजेचे असतात. चला तर मग आपण लूप्स तयार करून घेऊया. आता आपण पॅकेट लावून घेऊयात. कपडा संपूर्ण शिवून झाल्यानंतर आपल्याला कंपल्सरी इंटरलॉक मशीनवर इंटरलॉक करून घ्यायचा आहे. पेपर कॅनव्हास लावल्यानंतर आपल्याला याला इस्त्री करून घ्यायची. आपला हा पिनोफ्रॉक शिवून झाल्यानंतर ह्याला कंपल्सरी आपल्याला इस्त्री करायची. जेव्हा आपण इस्त्री करू तेव्हाच हा ड्रेस शिवून वापरण्यास योग्य असेल.